सद्गुरू शंकर महाराजांचे शिष्य परमपूज्य बाबूराव रुद्रकर यांनी स्थापन केलेल्या धनकवडी इथल्या शंकर बाबा महाराज विश्रामधाम या मठात दुर्गाष्टमीचा औचित्य साधत विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शंकर महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य केलं असून ते त्यांचं निवासस्थान होतं। या मठात प्रकट दिन सोहळा, समाधी सोहळा आणि दुर्गाष्टमी मोठ्या भक्तिभावानं साजरी केली जाते। कोणतीही ट्रस्ट नसताना फक्त ग्रुपच्या माध्यमातून अतिशय भक्तिभावानं ही सर्व भक्त मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन हे सर्व सण साजरे करत असतात। समाधी मठाप्रमाणे विश्रांती मठाचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं विकास व्हावा अशी अपेक्षा इथल्या भक्त मंडळींनी व्यक्त केली आहे। नमस्कार प्रतिष्ठा महाराज, आज दुर्गाष्टमी शंकर महाराज धनकवडी या ठिकाणी आज दुर्गाष्टमी अनेक कार्यक्रम काय सांगाल आपण या ठिकाणी काय कार्यक्रम? मठातील सर्वात प्रथम तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो। हा मठ जो आहे आपला सद्गुरू बाबा रुद्रकारांनी स्थापन केलेला मठ आहे। ज्यावेळी समाधी महाराजांनी घेतल्यानंतर जे महाराजांनी श्री भक्त होते ते म्हणजे बाबा रुद्रकार। बाबा रुद्रकारांनी महाराजांची 25 वर्ष एकनिष्ठा सेवा केली। त्यानंतर शंकर महाराजांनी बाबा रुद्रकारांना सांगितलं की बाबा जिथं असेल ते तुम्ही विश्रांतीसाठी येतो। तेव्हापासून हा विश्रांतीचा मठ आज स्थापन केला। मूळ फोटो हा महाराजांचा आपल्या मठात आहे। त्यानंतर आता 15 वर्षापूर्वी महाराजांची आपण पंचरात्री मूर्ती स्थापन केली आणि अष्टमीच्या निमित्त महाप्रसाद असतो। वर्षातनं 2 मोठे सण असतात, प्रकट दिन सोहळा आणि समाधी सोहळा, असे 2 वर्षातले मोठे समाधी सोहळा आणि प्रकट दिन सोहळा असतो। आणि त्यानिमित्ताने रोज पहाटे 5 वाजता महाराजांचा अभिषेक असतो। नित्यने 7 वाजता आरती असते, संध्याकाळी 7:30 वाजता आरती असते। रोज आपल्या रोडमध्ये महाराजांची आवडती खिचडी हा प्रसाद वाटप केला असतो। निवास मठ आणि समाधीमध्ये समाधी मठ म्हणजे महाराजांनी तिथं मूळ समाधी महाराजांची तो धनकवडी कॉर्नर म्हणजे मूळ धनकवडी हे महाराज इथं विश्रांती द्यायचे आम्हाला। हा महाराजांचा विश्रांती मठ। काय काय कार्यक्रम होत आपल्या मठामध्ये रोज पहाटे 5चा अभिषेक असतो आणि जेवढे आपले हिंदू धर्म जेवढे सण येतात सर्व सण आपल्या मठामध्ये साजरे होतात। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।